आमचं ठरलंय ऑफरोड राईड साठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या रांगणा किल्ल्यावर जायचं। आणि या ऑफरोड साठी सगळ्यात महत्वाची एक मोटरसायकल, जिला पाहिजे ढीगभर उंची, ढीगभर ताकद आणि जगात भारी सस्पेन्शन। अच्छा, आता या सगळ्याचा विचार केल्यावर मला आठवल्या हिरो एक्सपल्स रॅली प्रो। माझं पाय तर हवेतच फिरायला। 1380 mm उंची आहे नवीची। ताकद बघायची आहे, मॅक्झिमम पॉवर 8500 RPM ला 18.9 bhp आहे आणि मॅक्झिमम टॉर्क 6500 RPM ला 17.35 न्यूटन मीटर आहे। आणि या 200cc इंजिनचा कॉम्प्रेशन रेशो 10.5:1 एवढे चिंबी होते। मग एक घोडं खिदाळल्याशिवाय राहते वय। पाटगाव डॅमच्या बॅक वॉटर पासून जेव्हा आम्ही रांगणा किल्ल्याच्या रोडनं पुढे निघाला तेव्हा मला समजले की इकडे एकटं काय येऊ नये आणि एका दुसरं नाटकी करत एकटच ऑफ रोड राईड साठी किंवा ट्रेक साठी आलं तर जंगल आणि जंगलातलं प्राणी बघून तिच्या कानात ऑटोमॅटिक आवाज येणार, मरना तेरे को डर नहीं लगता? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यात कैदेत होते तेव्हा स्वतः राजमाता जिजाबाईंनी खास मोहीम काढून 15 ऑगस्ट 1666 ला रांगणा किल्ला जिंकलाय। आणि ही एक अद्भुत घटना रांगण्याचे स्वराज्यातील महत्व अधोरेखित करते, कारण 15 ऑगस्ट 1666 ला रांगणा स्वराज्यात आला आणि लगेच 17 ऑगस्ट 1666 ला महाराज आग्र्याच्या कैदेतून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन यशस्वीरित्या बाहेर पडले। बघताव तर आम्ही आता या जंगलात अडकून बसलाव आणि आमासने आता ही एक्सपल्स रॅली प्रो या जंगलातनं रांगणा किल्ल्यावर सरळ नेत्या का नाही हे बघा पुढच्या ब्लॉग मध्ये।